नमस्कार मंडळी, कसे आहात? अपेक्षा करते तुम्ही सगळे चांगलेच असाल. तर आज मी वासुदेव झीलचा लेटेस्ट व्हिडिओ टाकते आहे. म्हणजे मी 4 वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, तो माझा खूप व्हायरल झाला आणि आज परत अचानकच काय झालं माहिती नाही, यूट्यूबमधून माझा तो व्हिडिओ डिलीट झाला. मी आज परत व्हिडिओ टाकते आहे. काही नवीन अपडेट्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आज संडे आहे आणि आम्ही आज निघालोय वासुदेव झीलला. वासुदेव झीलमध्ये आता नवीन काय काय आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. नागपूरच्या 0 माईलपासून जर पकडलं तर साधारणतः 25 किलोमीटर लांब इतकं हे याचं ठिकाण आहे. दोन्हीकडे हिरवी गार अशी झाडी आहे. त्यांनी जिथे सुरुवात होते ना तिथनं खूप सुंदर अशी झाडं लावलेली आहेत. आतमध्ये देखील भरपूर झाडी आहे, हिरवंगार आहे आणि शेजारीच तिथे तळं देखील आहे. त्यामुळे तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकता. बघा इथे किती गाड्या दिसतात आहे. हे सगळे लोक आलेले आहेत. आम्ही देखील इथे आज दिवसभर इथेच एन्जॉय करणार आहोत. तर हे वासुदेव झीलची नेम प्लेट आहे इथे आणि लगेचच तुम्हाला मी इथे दाखवते. बाजूला मोठं तळं देखील आहे. बघा हे पूर्ण तळं आहे. तर आपण आता आतमध्ये एंट्री करूया. इथे ऑनलाईन एंट्री केली जाते. आधी साधीच एंट्री होती, परंतु आता ऑनलाईन करावी लागते आणि जिथे ऑनलाईन करतो तिथे पर हेडप्रमाणे 700 रुपीज असं घेतात. त्यातच त्यांचं जे दिवसाचं जे लंच आहे ते इन्क्लूड असतं. त्यांनी भरपूर झाडे लावली आहेत आणि मुलांना खेळायला स्पेसियस असं ग्राउंड आहे आणि भरपूर हिरवी झाडं आहेत. त्यांच्याकडे बदक आहेत, घोडे आहेत. शिवाय त्यांच्याकडे स्विमिंग पूल आता त्यांनी बनवलेला आहे. शिवाय राहायची व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे. इथे फोनवर देखील बुकिंग केलं जाते. माझी ही इथे येण्याची 3री वेळ आहे. आम्ही खरंच खूप एन्जॉय करतो. बघा इथे उजव्या साईडला ना यांनी राहण्यासाठी रूम्स केलेले आहेत आणि रूम्स देखील खूप सुंदर आहेत. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रूम्स देखील दाखवते. आम्ही जरा उशिरा निघालो. आम्हाला यायला पाऊण तास लागला आणि तोपर्यंत इथे ज्या फॅमिलीज आलेल्या होत्या त्यांचं लंच सुरू झालं होतं. तुम्ही इथे राहण्याच्या हिशोबाने देखील येऊ शकता किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा गेट टुगेदर असेल आणि तुम्हाला 4-5 फॅमिली मिळून जरी यायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊ शकता. खूप छान व्यवस्था आहे आणि खूप छान डेस्टिनेशन आहे. जेव्हा आपण बुकिंग करतो तेव्हा इथे व्हेज जेवण मिळतं आणि तुम्हाला नॉनव्हेज जर मागवायचं असेल तर तुम्ही सेपरेटली मागवून त्याचं वेगळं बिलिंग करू शकता. इथे बघा ग्राउंड फार मोठं आहे. इथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता, बास्केटबॉल खेळू शकता, फुटबॉल खेळू शकता. एवढं मोठं ग्राउंड आहे आणि लगेचच लागूनच इथे मस्त तलाव आहे. खूप सुंदर सीन असतो आणि असं निसर्गरम्य वातावरणात अतिशय मन प्रसन्न होतं आणि असं कधीतरी तुम्ही नक्की इथे येऊन बघा. यांचं ओपन किचन आहे. तुम्ही कधीही जाऊन बघू शकता कसं बनवतात, खाण्याचे पदार्थ कसे बनतात कसे नाही. बघा इथे ह्या काही महिला आहेत ज्या पोळ्या शेकतात आहे, पोळ्या बनवतात आहे आणि इकडे यांचे सगळे बाहेर कुकिंगचं सगळं सुरू असतं. म्हणजे तुम्ही जे पण खायला बोलता तुम्ही किचन बिंदास जाऊन बघू शकता.
इथे लहान मुलांसाठी खेळायला देखील वेगळं सेपरेट असं ग्राउंड आहे. इथे राहण्याकरिता देखील यांनी रूम्स तयार केलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला आता दाखवते. अगदी सुरेख नीट नेटकं सुंदर असं हे एक रूम आहे. एक कपाट आहे, डबल बेड आहे, सोफा आहे, शिवाय टीव्ही आहे. बाहेरचं अतिरम्य असं हे वातावरण आहे. वॉशरूम देखील अतिशय स्वच्छ आहे. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा 1-2 दिवसासाठी राहायला देखील येऊ शकता किंवा सकाळी येऊन तुम्ही बुकिंग करायचं, सकाळी यायचं, जेवण वगैरे करून सायंकाळी आपल्या घरी जायचं. बस असं देखील तुम्ही दिवसभरासाठी देखील येऊ शकता. बघा अतिशय सुंदर देखणे असे हे बंगलोसारखं बनवलेलं आहे. सगळ्या रूम्स खाली वरती अशा रूम्स आहेत. यांच्याकडे हॉर्स रायडिंग पण होतं. इथे पहा छान घोडे बांधलेले आहेत. एक छोटंसं घोड्याचं पिल्लू देखील आहे. आणि तिथेच एक स्विमिंग पूल देखील त्यांनी बनवलेलं आहे. ते देखील अतिशय सुरेख आहे. इथली हिरवी जी झाडं आहेत ना ती बघून तर मन असं प्रसन्न होतं की तुम्हाला काय सांगू. बघा इथे स्विमिंग पूल आहे. लहान मुलांसाठी वेगळं आहे, मोठ्यांसाठी वेगळं आहे. आणि मग 4 वाजताच्या दरम्यान आम्ही घरी परतलो. अशी ही आमची वासुदेव झीलची ट्रिप झाली. नवीन अपडेट होतं म्हणून मी परत गेले आणि रेकॉर्डिंग केलं आणि तुम्हाला शेअर केलं.